नमस्कार. द एम्पॉवर्ड पॉवर द एम्पॉवर्ड दी फार्मर. दी एम्पॉवर्ड जे काही असेल ते फार्मरच्या आपल्या या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तू एकदम असा इंग्रजीत का घुसला रे? परिवर्तन करून घेण्याचा ती सिलसिला चालू आहे आणि भाषा ही माध्यम आहे ना, म्हणजे भाषेचा पण असं न्यूनगंड वाटला नाही. मी विचारणार आहे नंतर तुम्हाला भाषेबद्दल. खरं तर पूर्वी जे ज्ञान होतं, ते ग्रंथात असायचं आणि ग्रंथकर्ते अमुक दशकामध्ये, अमुक समासात किंवा या अध्यायामध्ये, या ओवीत असं ते सांगितलं जायचं. पण आता ज्ञान आता आहे, पण आता माध्यम बदललीत. आता आता असं म्हणता येईल, की अ, या मालिकेच्या या सीझनमध्ये, या एपिसोडच्या इतक्या मिनिटावरून इतक्या सेकंदावर ते गुरुजी असं म्हणतात. माध्यम बदललंय. हं. आणि त्या माध्यमाचा वापरही आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन गतिमान, प्रगतिशील गतिमान म्हणजे सकारात्मक अर्थानं गतिमान करण्यासाठी त्या माध्यमांचा आपण खूप चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. ज्ञान हे आपल्या सर्वांसाठी आहे. ज्ञान आता खुलं आहे. ज्ञानाला आता बंधनं नाहीत. ती कुठली एकाची मक्तेदारी नाही. कारण आत्ताचे जे दाते आहेत, ते विशाल मनाचे आहेत. त्यामुळं गुरुजींनी आपल्यासाठी जे ज्ञान दिलेलं आहे, ते खूप मोठी आपल्यासाठी पर्वणी आहे. आपण भगीरथ कधी पाहिला नाही. ज्यानं कुठली गंगा आणली माहीत नाही. पण आपल्यासाठी हा भगीरथच आहे. या भगीरथाकडून आपण जे काही घेणार आहोत, ते खूप गरजेचं आहे. आणि या भगीरथाला हे ज्ञान तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवायला मदत केली, त्या सह्याद्री फर्मलाही मी परवा गेलो होतो बरं का. आणि तुम्ही एकदा जाऊन बघा. म्हणजे तुम्ही पंढरपूरला, आळंदीला जात असताल, तसंच एकदा नाशिकला, त्र्यंबकेश्वरला गेल्यावर तसंच जरा सह्याद्री फार्मला जर तुम्ही चक्कर मारली, तर तुम्हाला ना अध्यात्म इतकाच आनंद मिळेल. मी तर म्हणतो, की त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे तसं आपल्याला तुलना नाही करायची, कारण आपल्याला वादापेक्षा संवादामध्ये अ, जास्त रस आहे. मी सह्याद्री फार्ममध्ये गेलो आणि मी ज्यावेळेस आतमध्ये पाऊल ठेवला, त्यावेळेस मला असं जाणवलंच नाही, की मी भारतात आहे म्हणून. आणि ती शेतकऱ्यांनी उभा केलेली संस्था आहे. याच्यावर आपला विश्वासच नाही. आपल्याला म्हणजे काय शेतकरी म्हणजे असं ढगाकडे पाहणारा, कळकट-मळकट कपडे, त्याचे बुटं फाटलेले, चपला फाटलेल्या, त्याचं घर बी एक म्हणजे आपल्या पुराण कथेतही एक बिचारा गरीब शेतकरी असंच वर्णन केलेलं ना. म्हणजे एक असा म्हणजे श्रीमंत शेतकरी रस्त्याने येत होता, असं कधी कोणी म्हणलं नाही. एक गरीब शेतकरी रस्त्यानं जात होता. तर ते जे काही गरिबीचं आमच्या डोक्यामध्ये जे बसवलेलं आहे ना, तर ते सह्याद्री फर्ममध्ये गेल्यानंतर ते उडूनच गेलं. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस त्या फर्ममध्ये जात होतो, फिरत होतो, तिथं मी लायब्ररी पाहिली आणि त्या लायब्ररीचं नाव काय होतं माहिती आहे का? कार्व्हर. तुम्ही ऐकलं असेल ना ते एक होता कार्व्हर. कार्व्हरचं जे काही कार्व्हरचं शेतीमधलं जे योगदान आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आपण गुरुजीला विचारू, कार्व्हरचं टेन्सोमीटर कसं काम करीत असन काय? विचारून घ्यायला काय हरकत आहे? कार्व्हरच्या पाठीमागे तरी चालायला आपल्याला हरकत नाही ना. गुरुजी राम, राम. राम, राम. अ, तुझं निरीक्षण खूपच चांगलं आहे, की आपल्या सह्याद्री फार्मच्या परिसरामध्ये हो, जे अभ्यास केंद्र आहे, हो. जे शेतकऱ्यांसाठी चालवलं जातं आणि त्याचा एक भाग आहे वाचनालय. त्याला जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचं नाव दिलेलं आहे. आता कार्व्हर ह्यांचा टेन्सोमीटर हा अभ्यासाचा विषय आहे. हं, हं. आणि त्याची जाणीव, हं, त्या टेन्सोमीटरची जाणीव झाल्यामुळेच आपल्या सह्याद्रीने हं. त्या वाचनालयाला त्यांचं नाव दिलं. बरोबर आहे. हो, हं. हो. आणि एका बाजूने ते नाव आपल्याला असं सांगतं, की शेतकरी अमेरिकेतला असो किंवा भारतातला भारतातला असो, असो. हं, हो, शेतीच्या प्रती असलेली त्याची निष्ठा हो, ही हो. कुठंही एकच असू एकच शकते. असो. बरोबर. त्यासाठी कार्व्हरचं नाव दिलं. आता कार्व्हर ह्यांचा टेन्सोमीटर जो होता, तो त्यांच्या लहानपणापासूनच फुल टेन्शनच्या दिशेनेच जाणारा होता. हं, हं. हो, हं. हो, हो. म्हणजे मी काही गोष्टी आज सांगणार आहे, पण नंतर सगळ्या आपल्या बंधूंना आपण आवाहन करू, की त्यांनी एक होता कार्व्हर हे पुस्तकही वाचावं. नक्की वाचा. हं. हो, म्हणजे तो एक स्वाध्यायाचा भाग म्हणून त्यांनी वाचावं. हो, हो.
खूप बिकट परिस्थितीला सामना देत देत त्यांना त्यांचे गुरु मिळाले, बुकर टी वॉशिंग्टन नावाचे. तर त्यांनी ह्यांना मार्ग दाखवला आणि शेतीमध्ये कारभार शिकले, तज्ञ झाले. त्यांनी त्यांच्या सगळ्या संशोधनामधला एकही भाग जो होता तो खाजगी पद्धतीने वापरला नाही. जे ज्ञान तंत्रज्ञान त्यांनी डेव्हलप केलं, विकसित केलं, ते सगळं त्यांनी शेतकऱ्याला वाटलं आणि ते वाटून टाकताना त्यांनी हा गोरा का काळा हा भेद नाही केला. हा भेद केला नाही. आणि तिथेच त्यांच्या टेन्सोमीटरचं वैशिष्ट्य आहे. तू आता म्हणालास तेव्हा मला कारभार यांच्या जीवनातला एक प्रसंग आठवला, की भुईमुगापासून तुम्हाला किती गोष्टी करता येतील आणि भुईमुगाचं पीक तुम्हाला कसं फायदेशीर करता येईल याच्यावरती अहोरात्र संशोधन करून कारभार अनेक डिशेस बनवतात. म्हणजे शेंगदाण्याची चिक्की असेल, शेंगदाण्याचा अमुक, शेंगदाण्याचं ठमुक, एवढ्या गोष्टी की त्या शेंगदाण्यापासून बनवता येतात हेच माहित नाही आपल्याला. आणि मग ही सगळी त्यांनी तयार केलेली जी प्रॉडक्ट्स आहेत ती शेतकऱ्यांना शिकवायला ते जातात. तर एक प्रसंग असा आहे की ते जिकडे जातात तिकडे त्यांना भाषणाला आणि डेमॉन्स्ट्रेशन करायला, प्रात्यक्षिक करण्यासाठी त्यांना बोलवलेलं असतं. सर, मध्ये ब्रेक करतो. माझी आई पण कारवरची शिष्य असण्याची शक्यता आहे. हो का? हो. कारण कसं आहे की आमच्या घरी गावाकडे शेतकऱ्याकडे जे काही सीझन असेल, ज्या सीझनमध्ये जे काही धान्य किंवा हे असेल, तर आहारामध्ये त्याचा पूर्णपणे वापर केला जायचा. आमच्याकडे पण शेंगा पेरल्या जायच्या, म्हणजे शेंगादाणे पेरले जायचे. तर आमची आई फक्त भाकरी शेंगादाण्याच्या करीत नव्हती. नाहीतर बाकी सगळं म्हणजे आमच्या अंघोळीच्या पाण्यात पण शेंगादाणे निघायचे. मुद्दा त्यातलं काय आहे की एखाद्या गोष्टीचा पुरेपूर वापर करणं. म्हणजे उदाहरणार्थ कारभार यांच्या संशोधनामध्ये टरफलांचा वापर कसा करता येईल याच्यातून केलेल्या सुद्धा वस्तू होत्या, गोष्टी होत्या. तर जेव्हा एका गावामध्ये ते गेले भाषणाला, तिथे गोरे लोक बहुसंख्येने होते. ते आलेले होते भाषण ऐकायला. पण भाषण देणारा हा काळा होता. तर त्या वक्त्याला आपण काही चहा-पाणी देऊ, काहीतरी त्याचा सन्मान करू, पण इथं पाण्याची सुद्धा सोय नव्हती. आणि बाहेर रस्त्यावरती जिथं जनतेसाठी पाणी पिण्याची सोय केलेली आहे, तिथे जाऊन कारभार यांना पाणी प्यायला लागलं. आता मला सांग, म्हणजे जसं बाबासाहेबांना शिकवायला बोलावलं होतं, पण पाणी दिलं नव्हतं. तसंच अशा वेळेला बाबासाहेबांसारखा माणूस किंवा कारभार सारखा माणूस हे दुःखी नक्कीच झाले असणार का नाही? आतून थोडं होतं दुखावल्यात. बरोबर. हो. पण त्यांनी त्यांचं जे दुःख होतं, त्या दुःखामध्ये त्यांनी स्वतःला दुःखाच्या एका लेव्हललाच ठेवलं. हो, हो, हो. त्याला कुरवाळलं नाही. त्याला कुरवाळलं नाही. बरोबर. कारण जर ते दुःखाला कुरवाळत बसले असते, तर ते डिप्रेशनकडे गेले असते, नैराश्याकडे गेले असते. आता बघा की दुःख, इथून आपण सुरुवात करू आपल्या टेन्सोमीटरची, की आपल्याला दुःख होतं, म्हणजे दुःख व्हायच्या आधी आपण समजा समाधानी आहोत, ते 0 आहे. मग काहीतरी घडलं आणि आपलं दुःख आपल्याला व्हायला लागलं. म्हणजे तो टेन्सोमीटर आपला चढायला लागला. नक्कीच दुःख झालं असेल की पाण्याचीही सोय नाही म्हटल्यावरती थोडी उदासी आली असेल, थोडेसे खिन्न झाले असतील, कारभार खिन्न झाले असतील, आंबेडकर खिन्न झाले असतील. पण त्यावेळेला त्यांनी विचार केला, कारभारने असा विचार केला की मी इथे कशासाठी आलोय? मी इथे या शेतकऱ्यांची समज वाढवण्यासाठी आलोय. हो, हो, हो. म्हणजे असं आदरातिथ्य सत्कार घेण्यासाठी आलेलो नाही. या शेतकऱ्यांची समज वाढली. या शेतकऱ्यांनी मी केलेलं संशोधन प्रत्यक्षामध्ये आणलं. त्यातून जेव्हा त्यांचा फायदा होईल, त्या फायद्यामधून त्यांचा कदाचित माझ्याबद्दलचा आदर
उद्याला वाढेल हो. किंवा न वाढेल. हो. हं. पण मला आता इथं मी कशासाठी आलोय याचं भान, याची जाण ठेवली पाहिजे. बरोबर. मला माझ्या देशामधल्या शेतकऱ्याला माझा मुख्य उद्देश काय? मला माझ्या देशामधल्या शेतकऱ्याला, त्यांना त्यांच्या देशामधल्या शेतकऱ्याला एम्पॉवर्ड एम्पॉवर्ड करायचं बनवायचं. होतं. बरं. हो. हं. हो. आणि तो हेतू त्यांनी डोक्यामध्ये ठेवला. त्यामुळं ते पुढे म्हणजे खिन्न कडून पुढे निराशेकडे कधी गेले नाहीत हो. आणि तीव्र निराशेकडे पण गेले नाहीत. हो. म्हणजे बघा आता आपण इकडे आपला टेन्सोमीटर चालवू, हो. की पहिल्यांदा समाधान आहे, हो. मग दुःख आहे, मग उदासीनता आहे, मग खिन्नता आहे, मग निराशा आहे आणि मग तीव्र निराशा आहे. हं. मग आता कार्व्हर सारखे जे गृहस्थ असतात, हो. ते कदाचित काही क्षणांसाठी हो. तीव्र निराशेमध्ये गेलेही असतील. हो. 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 पण त्यांनी स्वतःला त्या मधल्या भागातच ठेवलं बरोबर. आणि पर्याय काढले. हो. म्हणजे मन कशाला हायलाइट करतं, हो. हो. हं, हो. त्याच्यावरती ठरणार ना हो. टेन्सोमीटर मध्ये बरोबर. आपण कूल टेन्शनला राहणार का फुल टेन्शनकडे जाणार. हो. कार्व्हरनी स्वतःचं उद्दिष्ट याला खूप पवित्र मानलं. हं. पण जाणीव होणं पण महत्वाची ना, की आपला म्हणजे आपल्याला ही अशी वागणूक मिळते, याची जाणीव होणं हे अलर्टपणाचंच लक्षण ना? हां. आणि त्याच्यामधून दुःख होणार नाही असं नाही. हां, हां, पण हां. त्या दुःखाचं रूपांतर मी नैराश्यामध्ये करणार नाही. हं. आपण एक साधं उदाहरण घेऊ, की ज्यावेळेला महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं, सावित्रीबाई शिकल्या, त्या मुलींच्या शाळेमध्ये पहिल्यांदा जायला लागल्या, त्यांची निंदानालस्ती झाली, त्यांच्यावरती कचरा फेकला गेला. हं. दुःख नसेल का झालं? हो, झालं सण प्रचंड. पण त्यांनी जर त्याचं रूपांतर निराशा आणि तीव्र निराशेमध्ये केलं असतं, तर स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे गेली असती का? नसती गेली. हं. मग इथे ज्योतिराव आणि सावित्रीबाई ह्यांची महानता काय आहे? त्यांनी त्यांच्या टेन्सोमीटरला मध्यभागी ठेवलं. हो, हो. ते इकडं नाही जाऊ दिलं. इकडं नाही फुल जाऊ दिलं. टेन्शनकडे नाही फुल जाऊ दिलं. टेन्शनकडे नाही जाऊ दिलं आणि त्यामुळे आणि नील टेन्शनकडे गेले असते, तर त्यांनी ते सोडून दिलं सोडून असतं. दिलं असतं. हां, काय पडलंय? काय पडलंय? जाऊ दे मी तुला शिकवलंय. बस तुझ्यासाठी उपयोगी. बाकीच्यांना काही देण्याची गरज नाही. बरोबर? त्यांनाच जर गरज नसेल तर. म्हणजे या सगळ्या मोठ्या लोकांचं मोठेपण, कार्व्हर असू देत, बाबासाहेब असू देत, फुले असू देत, सगळ्यांचं मोठेपण ना टेन्सोमीटरच्या वापरात आहे. हो, 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 हो. हो की नाही? हो, बरोबर आहे. मला असं वाटलं की शिवाजी महाराजांचं टेन्सोमीटर कायम असंच असेल का? म्हणजे बऱ्यापैकी अशा म्हणजे शेवटी माणूसच ना ते. माणूस आहे. हं. पण आता शिवाजी महाराज असतील, त्या सगळ्यांनी काय केलं, की त्यांनी आपापल्या टेन्सोमीटर बद्दलची जाण किती मोठी असेल शिवाजी महाराजांची. हो. म्हणजे शिवाजी महाराजांसारख्या माणसाला तर प्रत्येक क्षणाला हो. जीवशास्त्रीय धोक्याशी सामना करायला लागत होता. हो, हो. अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, हो, हो. अजून कोणी असेल. हो. म्हणजे तो जीवशास्त्रीय धोका होता ना. जीवशास्त्रीय धोका. हं. हो. आणि कार्व्हर सारख्या माणसाला सामाजिक, सामाजिक. फुल्यांसारख्या माणसाला सामाजिक. सामाजिक. हं. म्हणजे सामाजिक पातळीवरती, मानसिक पातळीवरती आव्हान असेल हो. किंवा शिवाजी महाराजांसारखं थेट हो, थेट. जीवशास्त्रीय पातळीवरचं आव्हान त्या असेल. त्या काळातलं. त्या काळातलं, त्या क्षेत्रातलं. पण टेन्सोमीटर सगळीकडे महत्वाचं आहे. हो, हो, हं. हो. आणि मग आपल्याला दिसेल, की शिवाजी महाराजांसाठी, फुल्यांसाठी, आंबेडकरांसाठी, कार्व्हरसाठी ध्येय महत्वाचं होतं. हो, हो. होय, होय. आणि ते ध्येय त्यांच्यासाठी महत्वाचं असल्यामुळे ते आणि ध्येय असं वेगळं राहिलंच नव्हतं. हो, हो. आणि कार्व्हर हे शिक्षक होते. संशोधक हो, तर होतेच, हो. पण शिक्षक होते. म्हणून तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना ते हे ज्ञान मुक्त हस्ताने देत देत होते. होते. हो, शिक्षकच देऊ शकतो. शिक्षकच होते आणि ते प्रत्येक गोष्टीकडे मला ह्याच्यातून काय शिकवता येईल असं पाहत होते. एक दुसरी गंमत त्यांची सांगतो, की त्यांना मला वाटतं 60 वर्ष वयाची पूर्ण होतात आणि त्यांचा सत्कार करायचा ठरवतात. त्यांचे विद्यार्थी वगैरे सहकारी सगळे. तर ते म्हणतात ह्यांना काय देऊया आपण? काय देऊया? पण हा माणूस इतका साधा असतो. त्याच्या काही फार गरजा नसतात. तर
कोणाच्या तरी डोक्यात कल्पना येते, की आपण सरांना हिरा देऊया, हिरा. तर हिरक महोत्सव आहे. ते हिरा आणतात बरं का. तर हे गृहस्थ बघतात हिरा आणि आनंदित होतात. त्यांना वाटतं, "अरे वाह! आवडली बरं का." हां, मस्त आहे. हे म्हणतात, की माझं जे म्युझियम आहे, तिकडे दगडाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. एवढा एक नव्हता म्हणतात. हो. क्या बात है! पूर्ण झालं म्हणजे त्यांना आनंद कसला झाला असतो माहिती आहे ना, की त्यांच्या म्युझियममध्ये दगडाच्या खूप साऱ्या जाती असतात. जाती आहेत. हो, हो. त्याच्यात त्याची आत्तापर्यंत किंमत त्यांना त्याच याच्यामध्ये होती. हां, पण म्हणजे आपली हिऱ्याची किंमत हो, हो. आपली आपल्यासाठी हिरा तो. त्यांच्यासाठी तो महत्वाचा होता. महत्वाचा. पण पण एक दगड म्हणून. पण विज्ञानाचा भाग म्हणून. हो, दगड म्हणून. हां, दुर्मिळ जातीचा दगड. दुर्मिळ जातीचा दगड. विज्ञानाचा भाग म्हणजेच बघ त्यांचा दृष्टिकोन आपण जो म्हणालो तो बिलीफ आपला एबीसी तर कार्व्हरचा दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा कसा होता याच्यावरती अवलंबून होतं की त्यांचा टेन्सोमीटर कसा राहणार आणि म्हणून इतक्या वर्षानंतर आपण आपल्याकडचे हे जे सगळे मोठे नेते किंवा तिकडचे कारभार ह्या सगळ्यांचं नाव आपण घेतो. त्याचं कारण या सगळ्या महापुरुषांनी त्यांचा जो टेन्सोमीटर होता त्याच्यावरती सतत काम करून ती पात्रता कमावली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही महापुरुषाच्या आयुष्याचा अभ्यास करताना नेहमी ना ह्यापुढं टेन्सोमीटर डोक्यात ठेवायचं. हो, हो, हो. कसोटीचा त्याच्यासाठी रियाज खूप रियाज महत्वाचा. हाच रियाज आहे. हो. की कायम. कसोटीचा प्रसंग त्या महापुरुषाच्या जीवनात कधी आला होता, की जो त्याला फुल टेन्शनकडे घेऊन गेला असता. हो, हो, हो. मग कदाचित तो महापुरुष थोड्या काळासाठी गेला पण असेल. हो, गेला असेल. फुल टेन्शनवरती. हो, त्याने स्वतःला कसं आणलं फुल हो, टेन्शनवरती? हो, हो, हं. हो. बरं. एकूण त्या घटनेचं जर आपल्याला आकलन झालं, तर आपल्याला ते लक्षात येऊ शकतं, की ते कसं एक अंदाज बांधू शकतो आपण, की हां. कुठल्या स्थितीला, कुठल्या याच्यावर ते पण वाचत असताना डोक्यात काय ठेवायचा? हो, टेन्सोमीटर. टेन्सोमीटरच. बरोबर? मग आपण त्याच अंगाने बघणार ना आता. म्हणजे आम्ही आता आमच्यासाठी अंगाने गृहपाठ बघणार. आहे तो, हां. की शिवाजी महाराजांची एखादी स्वारी आहे समजा, की आपण आग्र्याहून सुटका. तर ज्यावेळेस ते आत असतील कैदेत, त्यावेळेस काय असेल त्यांचं? मग बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय युक्ती लढवली असेल? मग ते किती कूल राहिले? मग मग कशा पेटारे पाठवले? हळू ते युक्तीचा भाग. म्हणजे ते पण ही युक्ती ते कूल टेन्शनमध्ये होते म्हणूनच सुचली ना. हो, हो, हं. हो. फुल टेन्शन. हां, म्हणजे या सगळ्या महापुरुषांच्या जीवनामध्ये दुसरं काय महत्वाचं आहे, हं. की त्यांना जेव्हा यश मिळालं, तेव्हा ते नील टेन्शनवर गेले नाहीत. नाही. हं. बरोबर. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे, हो, हो. की नाहीतर हो आता झालं बरं का. आता सगळं मस्त चाललंय ना. हां, आता छानपैकी आराम करू. हो. असंही नाही म्हणाले. नाही. हं. हो. म्हणून टेन्सोमीटर डोक्यात ठेवून महापुरुषांची चरित्र वाचणं वाच. हो, हा बरोबर. कर्त्या शेतकऱ्यासाठीचा खूप महत्वाचा स्वाध्याय आहे. हो. कारण त्यातून आपल्याला कळतं, की जिद्द म्हणजे काय असते. हो. हं. आणि आपण ह्या सगळ्यांना जिद्दी माणसं म्हणतो. हो, 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 हो. हो ना? पण आपल्याकडे जिद्दीलाही वेगळ्या अर्थानं वापरल्या जाते. बरोबर आहे? हो, हो, हां. हो. दुसरा अर्थ काय आहे सांग? जिद्दी या स्वभावाचा? असं म्हणजे हट्टी पण असतंय. म्हणजे मी मी जिद्दी नव्हतो. लहानपणी हट्टी लय होतो. कशावरून? तू हे कशावरून सांगतोयस, की तू जिद्दी नव्हतास आणि हट्टी होतास? म्हणजे मी शर्ट नसलं, की फाटत आलं, की मी हट्ट करायचो. मग 2-2, 3-3 महिने मी सत्याग्रह करायचो. मी सत्याग्रह म्हणजे नाही, मग तुम्ही जर मला हे नाही शर्ट नाही आणला, तर मी हे असं नाही करणार. मग उपोषण पण करायचो. म्हणजे अर्थात शेतकऱ्याच्या सगळ्या लेकरावर तीच अवस्था आहे. ती चप्पल तुटायचा वाण दिसला, की आधी 2 महिन्यांना आधी सांगावं लागते. आणि आम्हाला ज्या अपेक्षित गोष्टी येतात, त्या मिळवण्यासाठीचा जो संघर्ष करावा लागतो, तो हट्टीपणानं करावा लागतो. म्हणजे आता चप्पल बापाकडून मिळवून घेणे ही काही जिद्द नसती, नाही होऊ शकत ना. त्यासाठी हट्टच करावा लागतो. आणि काय असतं बघ, हट्ट ह्याचा अर्थ असा असतो, की मला माझ्यापुरताच विचार करायचा असतो. हो, हो. हं. भले तो विचार करत असताना माझी गरज असते आणि ती गरज पूर्ण व्हायला पाहिजे. बरोबर, हं. बरोबर. हे खरं असलं ना,
तरी माझी गरज असली तरी सुद्धा मला ती जिद्दीने पूर्ण करता येते आणि हट्टाने पूर्ण करता येते. हो. बघा. मी जिद्दीने समजा मी मार्क चांगले घेऊ शकतो. व्हेरी गुड. म्हणजे एखादी परीक्षा त्या ज्याला म्हणजे क्रॅक करणं म्हणतात, की एखादी एक्झाम क्रॅक करू म्हणजे शकतो जिद्दीने. प्रगतीकडे नेते ती जिद्द आहे. हो, हो. हट्टानं मी पुस्तकं घेऊ शकतो, की नाही मला Very हे, good. हे पुस्तकं पाहिजे. पाहिजेच. हा, पप्पा मला हे म्हणजे हट्टानं मी सामुग्री गोळा करू शकतो. गोळा करू शकतो. हट्टानं मी माझी गरज आहे ती पूर्ण करू शकतो. पण प्रगती करायची असेल तर जी लागते ती जिद्द. जिद्द लागते. बरोबर आहे. हो, हो. आणि गरज पूर्ण करण्यासाठी सुद्धा मला हट्टच पाहिजे असं नाही. बरोबर. तर मी जिद्दीला जर प्रोत्साहन दिलं तर कालांतराने माझा हट्ट पूर्ण करण्यासारखी परिस्थिती मी माझ्या कर्तृत्वामधून निर्माण करू शकतो. बरोबर. सर्वसाधारण आपण जर कोणाच्या घरी गेलो, तर आपल्याला लहान लेकराबद्दल त्यांचे पालक सांगताना काय सांगतात माहिती आहे? आमचं पोरगं लय हट्टी आहे. आमचा मुलगा जिद्दी आहे. असं खूप कमी वेळा ऐकायला येतं. आपल्याला नीट हे समजून घेतलं पाहिजे. हट्ट आणि जिद्द हे आपल्याला वेगळं करता आलं पाहिजे. आणि आपण कधी-कधी म्हणजे आपण जसं सर तुम्ही म्हणलात, की आम्ही कुठलेही शब्द कुठेही वापरतो कधी-कधी नाही का पर्यायी वापरतो. तर हे पण होतं, की आम्हाला हट्टी आणि जिद्दी याच्यातला फार काही फरक कळत नाही. म्हणजे आम्ही ते जे हाताला येईन, जे तोंडाला येईन ते शब्द त्याला आरती लय हट्टी आहे मस्त म्हणजे पास होणार म्हणजे होणार. तो जिद्दी आहे. तो पास होणार. बरोबर, बरोबर. आणि जो म्हणतोय ना, की मला ना तुम्ही बाईक घेऊन दिली ना, तरच मी अभ्यास करेन. तो हट्टी. तो हट्टी. आम्हाला मोबाईल घेऊन दिला तरच मी अभ्यास करेल. पण आता ऑनलाईनच्या ह्याच्यात नाही म्हणजे मग तो काय म्हणेल, की हो ऑनलाईन आहे. हो, हां, तर ना आपण काय करू शकतो बाबा? मग समजा 2 मुलं असली. तुला माहिती आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये एकच मोबाईल होता घरामध्ये. पण ज्या लोकांनी हट्ट केला नाही, त्यांनी काय केलं? तो मोबाईल, एकच मोबाईल आपापल्या वेळांप्रमाणे वापरला. बरोबर आहे. हो की नाही? हो. म्हणजे हट्ट करायचा. ते जिद्दीनं हे केलं, की एकानं सकाळी वापरायचा, एकानं संध्याकाळी म्हणजे किंवा मग शाळेनं पण तशी व्यवस्था निर्माण करून द्यावी, की इतर म्हणजेच 2 तुला काय पाल्ले दिसेल, असतील तर. जिद्द असते ना, तेव्हा धीर पण असतो. हट्ट असतो ना, तेव्हा धीर नसतो. म्हणून हट्ट आणि जिद्द ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्यातली पहिली गोष्ट आहे धीर. अ, थोडं वेगळ्या ह्याच्याकडे जातो, की अ, बायको जे मागते तो हट्ट आणि बायको जी संसारासाठी करते ती जिद्द का? हो, हरकत नाही. पण आता काय बघ, ज्यावेळेला बायको मागते, हं, त्याला तिच्या प्रत्येक इच्छेला हं, हट्ट म्हणायचं कारण नाही ना नवऱ्याला. म्हणजे लगेच मला कळलं, तू काय वापरणार आहेस पुढे घरी जाऊन ते. म्हणजे बायकोला म्हणणार आहेस, की आता तू पुढचं मागशील त्याला मी हट्ट म्हणणार आहे बरं का. हां, तर इच्छा आणि इच्छेची पूर्ती म्हणजे हट्ट नाही. इच्छा व्यक्त करताना परिस्थितीचं भान जर नसेल, हं, उद्दिष्टाचं भान जर नसेल आणि ती इच्छा जर संकुचित असेल, तर त्याला हट्ट म्हणायचं. म्हणजे स्वार्थी असेल तर हट्ट. तुम्ही जे संकुचित असेल आणि बाकीच्या गोष्टीचे विचार न करता, कशाचा परिणामाची नाही, कशाचीच नाही किंवा परिस्थितीची नाही किंवा क्षमतेचा विचार न करता. तर तो हट्ट. तो हट्ट. म्हणजे कैकेयीने मागितला, जो केला तो हट्ट होता. आणि आपण काय म्हणतो, की हट्ट करणारा हा समजुतीनं अपरिपक्व अजून पिकलेला नाही, म्हणून तो हट्ट करतो. हा एपिसोड जास्त करून पाहिला जाईल असं मला वाटतं. असं तर म्हणून लहान मुलं जो करतात, त्याला म्हणतात बालहट्ट. हं. माणसाला सत्ता मिळाली, तर माणूस हट्टी बनतो. म्हणून त्याला म्हणतात राजहट्ट. आणि माणसाला जर भावनिक सत्ता मिळाली, तर तो हट्टी बनतो म्हणून त्याला म्हणतात पुरुष हट्ट किंवा स्त्री हट्ट. पुरुष पण हट्ट करतात. आणि सर हट्टवादी म्हणजे काय हो? ज्याला हट्टाची सवय लागते, तो हट्टवादी. अच्छा. म्हणजे त्याच्या आयुष्यात कायम हट्टच असणार की
आणि हट्ट पूर्ण केले जातात, तसं हटवादाला खतपाणी म्हणजे मिळतं. निरंकुश सत्ता आल्यावर नंतरही माणूस हटवादी बनू शकतो, की मला जे पाहिजे तेच मी करेन. म्हणून बाकीच्यांचा विचार सत्ता करणार सत्ता मिळाली, नाही. मग ती जगातली सत्ता असू दे किंवा कुठली. म्हणजे भावनेची. कुठल्याही लेव्हलवरची ती सत्ता असू शकते. आणि अज्ञान आणि अपरिपक्वता असली तरी माणूस हट्टाकडे जातो. हो. म्हणजे बघा, आपण आता हट्ट आणि जिद्द ह्याच्यामध्ये किती प्रकारे फरक करतोय. जिद्द जी असते त्यामधलं जे ध्येय असतं ते स्वतःबरोबर इतरांची प्रगती साधणारं ध्येय असतं. बरोबर. त्याला आपण जिद्द म्हणतो, हो, हो. की मला माझी प्रगती करायची आणि माझ्याबरोबर इतरांची प्रगती करायची. हं? आपण हात वापरले होते, की ही माझी प्रगती, हो, हो. ही इतरांची प्रगती, ही एकत्र व्हायला पाहिजे. हो, हो. ह्याला आपण जिद्द म्हणतो. बरोबर? हो. जिद्द म्हणजे माझ्या कौशल्यामध्ये, हं, माझ्या विचारांमध्ये म्हणजे ज्ञानामध्ये बरं. भर पडली पाहिजे. त्याच्यासाठी जिद्द आहे. हं? म्हणजे जिद्द ही स्वतःला आणि इतरांना एकत्रपणे पुढे नेते. हो, हो. पुढची गोष्ट, की ती जेव्हा जिद्द असते, तेव्हा माणूस हा धीर धरायला तयार असतो. हो, हं? हो. पण तो म्हणजे अधीरा जिद्द होत ही नाही. भान बाळगून केलेली क्रिया असते ना? करेक्ट, म्हणजे जी करेक्ट. काही मानसिक क्रिया आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये धीर धरणं, हं, ह्याच्यामध्ये धरून जो ठेवायचा असतो, धरून, हो, हो. हां, तो काय असतो? तर तो असतो आशावाद आणि प्रयत्नवाद. हो, जिद्दीसाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. गरजेचे आहे. कारण आशावाद आणि प्रयत्नवाद असेल तर धीर, आणि धीरातून जिद्द. हं? म्हणजे 2 गोष्टी आहेत बघा, मी आशा आणि प्रयत्न. हं? आता आशा याचा अर्थ असा, आशावाद याचा अर्थ असा, किंवा मी आशा ठेवली पाहिजे, याचा अर्थ मी निराश होणारच नाही असं नाही. हं? हो, हो. पण माझ्या मनामध्ये जेव्हा निराशा असेल, त्यावेळेला एखादा जरी आशेचा किरण दिसला, तरी त्याचा उपयोग करून मी कृती करेन, त्याला म्हणायचं प्रयत्न. बरं. हे नातं आहे हां, आशा आणि प्रयत्न यांचं. हं. हो. कारण आशेचा किरण मला जेव्हा दिसतो, त्यावेळेला मी जर म्हणालो, की मला ना हा आशेचा प्रकाश झोत होईपर्यंत कृती करायचीच नाहीये, हं, तर ती संधी निसटून जाईल. म्हणून शेतकऱ्याने काय, सगळ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, की आशेचा मग ते पहिला वांझोट किरण, स्वप्न होईल समजा ते. हां, म्हणून लक्षात काय ठेवलं पाहिजे, आशेचा पहिला किरण हा प्रयत्नांचं पहिलं पाऊल असला पाहिजे. हो, हं. हो, हो. कारण नाहीतर मी काय म्हणेन, म्हणजे की आता तांबडं फुटलंय, सूर्य वर आल्यावरती बघतो. ते नाही नाही, चालणार. क्रियेला प्रतिसाद अशा अर्थाने, की जर तुम्हाला आशेचा किरण तिथं जाणवली, की अरे हे होऊ शकतं, की तुमची क्रिया सुरू झाली तुमची कृती पाहिजे. सुरू झाली कृती पाहिजे. सुरू झाली पाहिजे. हां, बरोबर. म्हणजे तुम्ही पूर्ण तांबडं फुटलं, की हो. तुम्ही कामाला लागा. कामाला लागा. बरोबर. सूर्य उगवण्याची वाट पाहू हो, नका. हो, हो, हं. हो, हो. हे जे नातं आहे ना, ते आशावाद आणि प्रयत्नवाद यांचं नातं आहे. हं. बरं. त्याच्यातून निर्माण होतो तो धीर. हं. आणि धीर मिळाला तर माणसं घेतला वसा टाकत नाहीत. हो, हो, हो. हं. धीर मिळाला, की हां. हो. आणि घेतला वसा न टाकता प्रगतीच्या दिशेने जात राहणं, त्याला म्हणायचं जिद्द. हं. म्हणजे आता आपण जेव्हा जिद्द असं म्हणतो, तेव्हा ती व्यक्ती किंवा तो समूह स्वतःकडे काय आहे, क्षमता काय आहेत, शक्ती काय आहेत, त्या ओळखतो आणि त्याचा पुरेपूर वापर करतो. हं. हो, हो. आपण केलेलं आहे क्षमता, कमतरता. हो, हं. हो. कमतरता ज्या आहेत, त्यांच्याकडे पाहून त्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. हो. हं. हो. आणि आपण म्हणालो होतो, की एका बाजूला संधी आहे, दुसऱ्या बाजूला आव्हान आहे. आणि आपण असं म्हणालो होतो, की संधी आणि आव्हान हे एकमेकात दडलेले आहेत. हो, हो. हं. तर तो आव्हान काय आहे तेही बघतो आणि संधी संधी काय काय आहे आहे? तीही बघतो. हो, मग त्या माणसाला जिद्दी म्हणावं. हो. हे करत असताना हा माणूस विचार करून, गणित करून, साहस पण स्वतःमध्ये आणतो. तो साहसी असतो. हो, हो. बरोबर? हो. पण त्याचं साहस
हे डोळस साहस असतं. हो, हो. त्याच्यामध्ये त्याने अपयशाची शक्यता गृहीत धरलेली असते. हो, हो, हं? हो, यशासाठी तो जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो हो. आणि अपयश मिळालं तर ते कमी कसं करता येईल याची योजना करत असतो आणि यश मिळालं तर यश वाढवता कसं येईल याचा विचार करत असतो. हो, हो, हं? म्हणून आपला जो कर्ता शेतकरी आहे, हो, हो. त्यानं दोन्ही विचार करायला पाहिजेत, की अपयश आलं तर कमीत कमी कसं करेन कसं करता येईल? हां, हां. आणि यश आलं तर जास्तीत जास्त कसं हां, वाढवेन. म्हणजे तोटा कमीत कमी कसा करता येईल? नफा कसा जास्तीत जास्त वाढवता येईल? म्हणजे जिद्दीनं शेतकरी उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. अगदी बरोबर. समजा कापसाचा शेतकरी असेल, तर त्यानं जर ठरवलं आणि त्यानं जर प्रयत्न केले, की यावर्षी आता मार्केट आहे. मार्केट खूप चांगलं आहे. पाऊसमानाचा पण अंदाज आलाय, की नीट पाऊसमान येणार. म्हणजे आशेचा किरण आहे पुढच्या वर्षासाठी. तर त्याचं नियोजन करून आत्तापासूनच जर समजा बियाणं चांगलं हे करणं, म्हणजे माहिती करून घेणं किंवा मार्केटमध्ये नव्यानं काय आलंय ते करणं. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह अंगाने आपण जर पावलं टाकत गेलो आणि उत्पादन कसं वाढेल याच्यासाठी जर प्रयत्न केले तर आणि हं. शेतकऱ्याच्याच बाबतीमध्ये बोलायचं, हं. तर इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे ना, की डोंट पुट ऑल युअर एग्स इन अ सिंगल बास्केट. तर तुम्ही हा पण विचार करा, की एकाच्या ऐवजी 6 छोटे प्लॅन करा. हो, हो. 6 छोट्या योजना करा. हो, हो. एकाबरोबर एक लांब पल्ल्याची, एक छोट्या हो, पल्ल्याची. हो. अरे, मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यावेळेला फिरतो ना, हो, आपल्या सह्याद्रीच्या लोकांशी हो, हो. बोलतो, तेव्हा मला हे कळतं, हो, की तुम्ही एकच एक मार्ग घेण्यापेक्षा हो, एक 4-5 मार्ग घ्या आणि हो. त्याच्यावरती जा. थोडी फुलं लावा, थोड्या भाज्या लावा, हो, थोडं एक पीक जे आहे हो. त्याच्यावरती मेन फोकस ठेवा फोकस ठेवा. हां. आणि मग कोणाचा 3 महिन्याचा हंगाम असेल, हो, कोणाचा 6 महिन्याचा हार्वेस्ट हो, असेल. हो, हो. हे तुम्ही जर मॅच करत गेलात, हो, तर तुमची टोटल गाडी जी आहे ना शेतीची, हो. ती जिद्दीनं पुढे हो, जाते. मग त्याच्यातल्या एखाद्या भागाला कदाचित थोडं नुकसान होईल. हो, हो. दुसऱ्या भागाला थोडा जास्त फायदा हो, होईल. हो. बरोबर? सर शेतकऱ्यामध्ये शेतीमध्ये ना आंतरपीक नावाची एक पद्धत आहे. म्हणजे हां. मुख्य पीक वेगळं आणि आंतरपीक त्याच्यामध्ये दुसरं. तर बरोबर. तुम्ही सांगताय ना, तर हे हे त्याचाच भाग आहे ते. बरोबर. एखाद्या वेळेस असं होतं, की जे मुख्य पीक आहे का, मुख्य पिकापेक्षा आंतरपीकच बरंच बरंच काही देऊन जातं. देऊन जातं की हो, नाही? हो. आणि अशा आंतरपिकं हं, हां, हं, हं. समजा 1, 2, 3, 4 हो, असली 2 पर्याय हां, वेगवेगळे हां. असतात. हां. म्हणजेच काय होईल, की ती आपल्याला अंतराने हो, अंतर आहे. म्हणजे आंतरपीक हे कमी कालावधीचं असतं. करेक्ट. समजा आपण मी आता मराठवाड्यातला आहे, तर मग समजा तूर आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन पेरलं जातं. तर सोयाबीन हे 3 महिन्यामध्ये निघून पडणारं पीक आहे. तर तिथंच तुरीला 8 महिने, 6-8 महिने लागतात. समजा ती जानेवारीमध्ये काढायला येते. जूनमध्ये पेरली, तर डिसेंबरमध्ये ती काढायला येते. म्हणजे एक लाँग टर्मचं तुम्ही सांगताय तसं आणि एक जे हे सोयाबीन आहे, ते अगदी म्हणजे ऑक्टोबरमध्ये म्हणजे तुझ्या लक्षात येईल, की जिद्दी विचार हा कधीच एकसुरी नसतो. एक सेकंड असतो. बरोबर आहे. हं. हो, हो. हां, जिद्दी विचार हा तुरीचा, सोयाबीनचा सोयाबीनचा अगदी ऊसात कांदा लागवड करणे. हां. त्यामुळे अनेक बाजूने विचार करणारा असतो जिद्दी विचार. हो, हो. हट्टी विचार हा एकसुरी असतो. हो, 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 हं. हो, हो. तेव्हा जिद्द आणि हट्ट हे माणसाच्या मनातले 2 ट्रॅक्स आहेत, हो, जे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवले पाहिजेत. हो, हो. आणि ते लक्षात ठेवताना मग जिद्दीच्या पाठचे विचार कसे असले पाहिजेत? सर असं कधी होतं ना, की आपण जिद्द आहे का हट्ट आहे कळतच नाही. हं. म्हणून जिद्द आणि हट्ट याच्या मागचे विचार, त्याच्या मागचे बिलीफ्स, त्याच्या मागचा सेल्फ टॉक हा नेमका कसा असतो, ते पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आम्हाला उत्सुकता आहे. आता एकदम आम्ही आता असं इन्व्हॉल्व झालोत त्याच्यामध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये. हो. आणि एक-एक पदर आम्हाला उलगडायला लागलेत. आपल्यातच किती अंतरपदर असतात ना, आपलं आपल्यालाच माहीत नसतं. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला जो काही देह प्राप्त झालाय, त्याच्यामध्ये जे काही मन आहे, तर हे जन्मजातच आपल्याला मिळालंय. आणि तरी पण आपल्याला आपल्यासोबत आयुष्यभर असणाऱ्या गोष्टीबद्दलच आपल्याला माहिती नसणं. म्हणजे हे अज्ञान नाही म्हणता येणार. पण हे आपल्यासाठी काम आहे. आयुष्यभर ते समजून घेण्यासाठी. कारण हे नित्याच्या करायच्या गोष्टी आहेत. याचा रियाज असणं गरजेचं आहे.
याचं पारायण असणंही गरजेचं आहे. याच्यासाठी सदैव जागरूक राहणं पण खूप गरजेची गोष्ट आहे. जाऊ द्या, तुमच्या निमित्तानं मला बी लय शिकायला मिळायला लागलंय. आपण असंच शिकत राहणार आहोत. आपल्या सह्याद्री फर्म आणि IPHच्या या म्हणजे हा महायज्ञाचे म्हणायला हरकत नाही. ज्ञानरूपी महायज्ञामध्ये आपल्याला सगळ्यांना थोडा-थोडा प्रसाद मिळणारच आहे आणि आपल्याला तो घेतच राहायचा आहे. नमस्कार. भेटू पुढच्या भागात.